नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण मस्त एकदम कॉकटेल स्नॅक्स बनवणार आहोत. कुरकुरीत बोंबील सगळ्यांच्या घरी तर हे छान बनतातच, पण इतके अप्रतिम होतात ना हे. मस्त तुम्ही नक्की ट्राय करा. बोंबील आता छान मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत, तरी पण मला जाडे नाही, थोडे बारीकच मिळाले. त्याला असं मध्ये चिरून घेतलं. काटा काढायला जमला तर काढा. मी काही ठिकाणी काढलेलं आहे, काही बोंबलांचा नाही काढलेला आहे. तर असं आपण करून घेऊया त्याला. आणि आता आपण सगळे मसाले लावूया. हळद, धणा जिरा पावडर, मीठ लावूया, थोडंसं आपलं घरगुती लाल तिखट लावूया. आणि त्याच्यानंतर कोकम आगळ लावूया. कोकम आगळ नसेल तर लिंबू लावलं तरी चालेल. आणि हे छान आपण आतून बाहेरून बोंबलांना मस्त लावून घेऊया हा मसाला. आणि थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवूया, अगदी 5 मिनटं तरी तुम्हाला नक्की ठेवायला लागेल. इथे आपण रवा आणि तांदळाचं पीठ असं मिक्स करून त्याच्यावरचं आपण कोटिंग बनवतो आहे. मी याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही, मीठ मसाला वगैरे, कारण आपण बोंबलाला छान लावलेला आहे म्हणून आपण काही टाकत नाही आहे त्याच्यात. ह्या रव्याच्या आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये आपण एक एक बोंबील अगदी छान त्याला वरून मस्त कोट करून घेऊया. आणि एका पसरट तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया एका बाजूला. असे सुंदर लागतात हे बोंबील असे, आणि मस्त गरम गरम छान दोन्ही बाजूंनी खरपूस अगदी सोनेरी रंगावरती येईपर्यंत भाजून घेऊया. मस्त खमंग आणि कुरकुरीत खुसखुशीत असे बोंबील होतात हे. छान आपले दोन्ही बाजूने पण मस्त झालेले आहेत बोंबील. आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल त्यातलं तर ते सगळं त्याच्यामध्ये निघून जाईल. किती मस्त दिसत आहेत बघा. असं वाटतं गरम गरमच खावे असे छान मस्त. त्याच्यावर लिंबू टाका आणि छान कॉकटेल पार्टी किंवा तुमचं काही फंक्शन असेल घरात तर स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता. इतके मस्त लागतात ना हे. खरंच कुरकुरीत बोंबील तुम्ही करून बघा. बोंबील जाडे किंवा बारीक असले तरीसुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही तळलात तर असेच छान कुरकुरीत होतील. माझ्या अशा सोप्या रेसिपी आवडल्या तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.